ओके ठीक आहे वाढलो आज येत ठीक आहे. लास्ट लेक्चर मी तुम्हाला एक एक्झाम्पल होमवर्कला दिलं होतं, तर होतं सॉल्ड एक्झाम्पल 4. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ cos θ इज इक्वल टू -रूट. बरोबर आहे. याचं तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आहे. आता डोक्यात ठेवा, तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड कोणाचं करायचं? साइन कॉस टॅन. हा कॉसचं एक पर्टिक्युलर सोल्युशन आपण फाइंड करणार आहे. जर कॉसची व्हॅल्यू 0 आली ना, तर मात्र कॉस सॉल्व्ह करावं लागतं. त्याचं रिझन मी त्यावेळेस सांगेन. पण तुम्हाला आता डोक्यात काय ठेवायचं सध्याकडे प्रत्येकाने, की तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करताना कोणत्या रेषेचं फाइंड करायचंय? साइनचं, कॉसचं आणि टॅनचं. कॉसचं सोल्युशन फाइंड करायचं नाही, हे मी बोलतो ना, तर मी त्याच्यावरती तुम्हाला एक दुसरा एक्झाम्पल सांगेल की तुम्हाला कॉस पण सॉल्व्ह करावं लागेल. त्याचं रिझनिंग ज्यावेळेस वेगळं. सध्या डोक्यात काय ठेवायचं की प्रिन्सिपल सोल्युशन सॉल्व्ह करत असताना साइन कॉस टॅनच सॉल्व्ह करायचा, कॉस सेक कोसेक सॉल्व्ह करायचा नाही. समजलं प्रत्येकाला? ओके. मग आता बघा, आपला हा कॉस सॉल्व्ह करायचा आहे. मग ठीक आहे, सोल्युशन इथं प्रिन्सिपल सोल्युशन काय? सोल्युशन गिवन. काय गिवन? cos θ इज इक्वल टू -√3. बरोबर आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं? कॉस सॉल्व्ह करायचा नाही. मग कॉस सॉल्व्ह नाही करायचा, मग काय करायचं? एक्झाम्पल काय सोडून द्यायचं? नाही सर म्हणलं कॉस सॉल्व्ह नाही करायचा, मग जाऊ द्या एक्झाम असं. मग आता कॉस सॉल्व्ह नाही करायचा, मग कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो? टॅन. मग पावर का इथे हा ऍक्च्युली 1 म्हणजे 3/1 आहे. मग याच्यावरनं मला असं येईल का, देअरफॉर टॅन θ इज इक्वल टू -1/√3. हे कसं लिहिलं समजलं का? कॉसचा रेसिप्रोकल टॅन आणि √3 चा रेसिप्रोकल काय होईल? 1/√3. सिन्स इथे आपण रिझनिंग देऊ शकतो, सिन्स टॅन θ इज इक्वल टू 1/cos θ. याचा लक्षात देईल. बरोबर. टॅनची व्हॅल्यू कशी लिहायची? 1/cos θ. कॉसची व्हॅल्यू काय होती? -√3 ना. म्हणजे जर -√3 टाकला तर टॅन याची व्हॅल्यू काय येईल? 1/-√3. तो मायनस वरती लिहिलेला जातो ना. ओके. म्हणजे cos θ इज इक्वल टू -√3 सॉल्व्ह करायचा, म्हणजेच कोण सॉल्व्ह करायचा? टॅन θ इज इक्वल टू -1/√3. जर आता मी तुम्हाला सेक दिला, तुम्ही सेकचं काय करताल? कॉस. कारण की सेक θ इज इक्वल टू 1/cos θ किंवा cos θ इज इक्वल टू 1/sec θ. जर मी तुम्हाला कोसेक दिला तर साइन θ इज इक्वल टू 1/cosec θ. बरोबर आहे. हा आता आपला सॉल्व्ह करायचा आहे हा, कारण की या दोघांचं सोल्युशन एकच आहे. मग ठीक आहे बाळांनो, आता आपला हा जर सॉल्व्ह करायचा असेल तर मला सांगा कोणत्या अँगलचा टॅन हा -1/√3 असतो तुमच्या स्टँडर्ड चार्ट मध्ये? त्या मी चार्ट काढून दाखवला होता काल, आठवतं? हा साइनच्या व्हॅल्यू तुम्ही ते लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? 0ला 0 π/, म्हणजे अँगल लावला होता. अँगल तुमचा 0, π/6, π/4, π/3 आणि π/2. बरोबर आहे. 5 स्टँडर्ड अँगल. ओके. तुम्ही वाटत चार्ट बनवून ठेवा, तुम्हाला म्हटलं होतं. ओके. मला टॅनची रो सांगू डायरेक्ट. टॅन साठी 0, 1/√3, 1√3 आणि नॉट डिफाईन्ड. बरोबर आहे ना. या टॅनच्या 5 व्हॅल्यूज दे. मला सांगायची कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह आहे? पहिल्या क्वाड्रंट मधल्या सगळ्या व्हॅल्यू कशा असतात? पॉझिटिव्ह. त्यामुळे तुम्ही जो चार्ट घेतला होता बा 0, 30, 45, 60, 90 चा, त्यातली प्रत्येक व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह. एक पण व्हॅल्यू निगेटिव्ह नाही. मग आता आपला असा अँगल सापडतोय का ज्याचा टॅन निगेटिव्ह आहे? नाही. म्हणजे तुमची अडचण कोणाची रे? निगेटिव्हची ना. मग असं करा, 2 मिनिटं तो निगेटिव्ह बाजूलाच ठेवून, ज्याची अडचण आहे त्याला बाजूला करायचं. केलं बाजूला. हा आता मायनस बाजूला केला म्हणजे हा मायनसचा विषय संपवला. आता उरला कोण रे? फक्त 1/√3.
√3. मग आता हा तुम्हाला माहिती का कोणत्या अँगलचा टॅन आहे 1/√3? कोणत्या? टॅन 30 म्हणजे टॅन π/6. म्हणजे ही व्हॅल्यू मी पुट करू शकतो टॅन ऑफ π/6 टॅन 30. तिथे रिझनिंग द्यावी लागेल. सिन्स 1/√3 is the value of tan 30 degree, that is tan of π/6. अडचण बोला. हा अगर का तुम्ही त्याचा टॅन टॅन कॅन्सल करून थिटा इज इक्वल टू π/6 लिहिलं असतं, पण मध्ये अडचण कोण देत आहे? मायनस. म्हणजे आता मला मायनस टॅन थिटा, टॅन कुठे निगेटिव्ह येतो यानुसार मला मायनस टॅन थिटाचे फॉर्म्युले पाहिजे. कोणाचे फॉर्म्युले पाहिजे? फॉर्म्युला पूर्ण ठरवतो मी, लक्षात घ्या. मला हा मायनस घालवायचा आहे म्हणजे मला फॉर्म्युला कोणाचा पाहिजे? मायनस टॅन थिटाचा. म्हणजे टॅनची व्हॅल्यू कशी यायला पाहिजे? इथे पाहून घ्या टॅनची व्हॅल्यू कशी आली? निगेटिव्ह आलेली आहे. मग टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठे येते हे आपला आता ट्रिक मध्ये परत चेक करावं लागेल. मग परत साईडला ट्रिक काय मोठी बनवायची गरज नाहीये. बरोबर का? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. मान्य प्रत्येकाला? हो. आयडिया काय? ऑल स्वीट टेस्टी केक. बरोबर? ओके. याचा अर्थ ऑल रेशेस आर पॉझिटिव्ह. म्हणजे टॅन कसा असेल रे? पॉझिटिव्ह. म्हणजे इथं आपला आन्सर येणार नाही. पहिला क्वाड्रंटचा विषय संपला, तसा पण संपेल. इथे समजतं आपल्याला तो पहिला क्वाड्रंट आहे का नाही. दुसऱ्यामध्ये यांचं म्हणणं येस. येस म्हणजे कोण पॉझिटिव्ह? साईन पॉझिटिव्ह. साईन पॉझिटिव्ह म्हणजे टॅन कसा? निगेटिव्ह. म्हणजे आपला आन्सर इथे. बरोबर आहे. पहिला आन्सर कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. ओके. पुढे आता सेकंड क्वाड्रंट मध्ये आन्सर आहे, मग सेकंड क्वाड्रंटचा आन्सर ऍडजस्ट करून घेऊ. मी तुम्हाला काय सांगितलं? इथे पाय आहे आणि इथे काय आहे? 2π. सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय घ्यायचा? तुमचं ओरिएंटेशन किंवा रोटेशन या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे हा असतो थिटा, हा काय असतो? π - थिटा. बरोबर आहे? ओके. कारण की हा पायच्या मागे. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे? टॅन इज पॉझिटिव्ह. ओके. टॅन इथे पॉझिटिव्ह, इथे ऑल आर पॉझिटिव्ह. बरोबर आहे? म्हणजे इथे टॅन पॉझिटिव्ह, इथे टॅन पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो? पॉझिटिव्ह असतो. आणि आपला टॅन कसा आलेला आहे? म्हणजे आपला आन्सर इथे पण असणार नाही. म्हणजे याचा अर्थ पुढे जा. इथे कोण पॉझिटिव्ह? सी. सी म्हणजे कोण? कॉस पॉझिटिव्ह. मग इथे टॅन कसा असेल? निगेटिव्ह. म्हणजे आपलं दुसरं आन्सर हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग फोर्थ क्वाड्रंटचा अँगल मी तुम्हाला काय सांगितला? 2π - थिटा. बरोबर आहे का? आता या ट्रिक वरनं मला फॉर्म्युले लिहायचे. हे जे आहे ही तुमची ट्रिक आहे. बरोबर? आता त्याच्यावरनं मला 2 फॉर्म्युले लिहायचे आहे. वी नो दॅट. आता तुम्ही म्हणू शकता सर नो दॅट. आम्हाला तर काय माहित नाही. सरच काहीतरी उद्योग करताय तिथे. ओके. आता आपला फॉर्म्युला कोणाचा पाहिजे होता? अरे राव, आपला फॉर्म्युला कोणता पाहिजे होता बघा? फॉर्म्युला कोणाचा पाहिजे? मायनस टॅन थिटा. बरोबर आहे? ओके. आपला फॉर्म्युला पाहिजे मायनस टॅन थिटाचा. बरोबर आहे? म्हणजे इथे मी डायरेक्टली इकडे जी टर्म आली ना ही बिंदास लिहून टाकायची मायनस टॅन थिटा. पण 2 फॉर्म्युले भेटणार आहे कारण की 2 ठिकाणी आन्सर भेटतं मायनस टॅन. आणि बिंदास इथं म्हणायचं जय पॉवर. आणि बिंदास इथं असल्याचं टॅन ऑफ सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय? π - थिटा. आणि दुसरा आन्सर कुठे? मग 2π. इथे बाकीची अक्कल लावायची नाही.
लेफ्ट साईड कशी भेटली फॉर्म्युलेची इथं भेटली. राईट साईडला काय करता, हा रेशो जो आलेला रेशो आहे ना तो लिहायचा आणि इथनं फक्त तुम्हाला जे अँगल सापडलेत ना ते अँगल बिंदास माझं नाव घ्यायचं लिहून टाकायचं. समजलं? ओके. आता हे दोन फॉर्म्युले वापरायचे ह्या टर्मच्या राईट साईड. म्हणजे काय होईल, दोन वेगवेगळे फॉर्म्युले ना आपण दोन पार्ट सेपरेट करून घेऊ. देअरफॉर टॅन थिटा ही लेफ्ट साईड तशीच राहील आणि हा फॉर्म्युला वापरायचा पुढे राईट साईडला, व्हिच इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. थिटा म्हणजे किती घ्यायचा, π/6. मग इथे टाका तो पहिल्या फॉर्म्युला टॅन ऑफ पाय मायनस π/6. हा फॉर्म्युला इथे वापरला. समजला प्रत्येकाला? ओके. अँड परत टॅन थिटा इज इक्वल टू परत आता मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 2π मायनस थिटा. थिटा म्हणजे किती घ्यायचा, π/6. टॅन ऑफ 2π मायनस π/6. अडचण बोला बरं. अरे उद्योग समजला मी काय केला. ओके. देअरफॉर आता सॉल्व्ह करायचंय. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ, आता हे सोडवण्यासाठी तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग 6 ने याला क्रॉस मल्टिप्लाय केलं काय येईल, 6π मायनस पाय अपॉन अँड इकडे पण तेच उद्योग टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ. अगेन या 6 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 2π इंटू 6 12π मायनस पाय अपॉन 6. ओके. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 6π मायनस पाय 5π/6 and tan theta is equal to tan of 12 minus pi, 12π minus pi 11π/6. बरोबर आहे. दोन पार्ट भेटले. आता मला सांगा या दोन पार्टला जर आपण कम्पेअर केलं डायरेक्टली इक्वेटिंग बोथ साइड तर डायरेक्टली काय दिसतंय, इकडे बा इथे टॅन टॅन कॅन्सल केला तर थिटाची व्हॅल्यू किती उरली, 5π/6. इकडे टॅन टॅन कॅन्सल केला तर थिटाची व्हॅल्यू किती येईल, 11π/6. आता सिंपल आहे बाळांनो, तुम्ही कोणतं सोल्युशन फाइंड करताय, प्रिन्सिपल सोल्युशन. तुम्ही ह्या आलेल्या व्हॅल्यूला प्रिन्सिपल सोल्युशन कधी म्हणू शकता रे, जर ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल आणि 2π पेक्षा छोटी असेल. इथे सुद्धा बिंदास माझं नाव घ्यायचं लिहून टाकायचं. या दोन्ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठ्या आहे, 2π पेक्षा लहान आहे, कारण की आपण क्वाड्रंट मध्ये देतो. एकही व्हॅल्यू पुढे आली का, 2πच्या पुढे व्हॅल्यू गेलीच नाही तर 2πच्या मागे ते म्हणजे आपण इथे डायरेक्ट लिहिणार बिंदास, which is 0 is less than this value and this value is less than 2π. Also 0 is less than 11π/6 which is less than 2π. हे डायरेक्ट लिहायचंय आणि हे लिहिल्यानंतर प्रिन्सिपल सोल्युशन लिहायचंय. Therefore theta is equal to 5π/6 and theta is equal to 11π/6. Therefore the principal solutions are theta is equal to 5π/6 and theta is equal to 11π/6. ओके बाळा, अडचण बोला बरं. फॉर्म्युला पाठ वगैरे करायची गरज वाटते. जर हा क्वेश्चन जर MCQ ला आला तर आन्सर कसं फाइंड करता माहिती, कसं करणार. MCQ ला आला तर सिंपल आहे, तुम्हाला इथपर्यंत फक्त तुम्ही ओरली कॅल्क्युलेट करणार आहे. इथे आल्यानंतर हा थिटा भेटणार, बरोबर आहे. हा थिटा तुम्ही बाजूला काढून घेणार. हा मग चेक करणार टॅन निगेटिव्ह आहे म्हणजे या दोन क्वाड्रंट मध्ये आन्सर आहे. डायरेक्ट हा थिटा π/6 भेटला ना, हा इथे टाकायचा π - π/6
किती 5π/6 आणि हा थिटाही टाकायचा 2π - थिटा तर 2π - π/6 11π/6 हा उद्योग करायची गरज नाही फक्त अँगल भेटले का डायरेक्ट आन्सर बरोबर आहे. ओके अडचण बोला बरं एक्झाम्पल समजलंय का हे होते 4 सॉल्ड एक्झाम्पल. अडचण सर हा बोला. आपण तिथे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू का नाही लिहित? हो तिथे ऍक्च्युली हा बरोबर आहे. मी जी तुम्हाला डेफिनेशन दिली होती प्रिन्सिपल सोल्युशनची ती अशी होती 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा विच इज लेस दॅन 2π बरोबर आहे. पण इथे ही व्हॅल्यूची आली ना ही 0 ला इक्वल आहे का नाही म्हणजे आपला क्लिअर कट स्ट्रिक्टली कळालंय की ही 11π/6 ही व्हॅल्यू 0 आहे का नाही मग इथे आपण इक्वल टू टाकत ऍक्च्युली असं लिहायला पाहिजे होतं विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू बरोबर आहे. पण ऑलरेडी ही माहिती ही व्हॅल्यू 0 आहे का नाही मग इक्वल टू लिहायची गरज नाही ना. हा ज्या वेळेस आपण कंडिशन लिहितो तर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा विच इज लेस दॅन 2π इथे आपला थिटा 0 आहे का नाहीये हे माहिती का म्हणून आपण इथे इक्वल टू टाकतो लेस दॅन ऑर इक्वल टू. पण जर ही व्हॅल्यू फिक्स आहे तर सपोज ही आली 5π/6 तर आता ही व्हॅल्यू 0 आहे का नाही मग इथे इक्वल टू का लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो शक्यतो लिहू नये कारण की तो लिहिला ना तर ही व्हॅल्यू इक्वल पण असू शकते. पण आपला क्लिअर कट दिसतंय 0 आणि π/6 हे इक्वल आहे का 5π/6 नाही इक्वल नाहीये म्हटलं लिहायची गरज नाही. हा ज्यावेळेस आपण कंडिशन लिहितो जिथे आपल्याला थिटाची व्हॅल्यू माहीत नाहीये त्यावेळेस तिथे इक्वल्स टू द्यावा लागेल कारण की मे बी तो 0 येऊ शकतो. इथे आला का नाही मग 0 नसेल ती व्हॅल्यू इक्वल टू घ्यायची गरज नाही. ओके आणखी शंका झाला का प्रॉब्लेम सॉल्व? येस सर. ओके इतर काही शंका? आता बघा मी यापूर्वी कधीही सॉल्ड एक्झाम्पल घेतलेले नव्हते प्रिन्सिपल सोल्युशन पण ह्या बॅचला घेतोय कारण की मला वाटलं होतं आजपर्यंत ऑफलाईन भरपूर जण तरी अजून वाटोय ठीक आहे चला मग आता आपण एकटाच सुरू करतोय. एक्सरसाइज 3.1 exercise 3.1 question number 1 find the principal solution find the principal solution of the following equation. Of the following equation. Find the principal solution of the following equation. यातला फर्स्ट एक्झाम्पल घ्यायचं बाळांनो. फर्स्ट एक्झाम्पल cos theta is equals to 1/2. cos theta is equals to 1/2. ओके आता पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणजे आपण जे पहिले दोन एक्झाम्पल सोडवतो पॉझिटिव्ह व्हॅल्यूचे सेम फॉर्मॅट. मागे उत्तराची गरज नाही बाळांनो सवयच ठेवू नका. सगळ्यात घाण सवय त्या मागे उतरण्या सवयीने आयुष्यात लॉस होतो. ओके सगळ्यात पहिला मुद्दा आहे क्वेश्चन समोर आहे. हे एक्झाम्पल झालं. हॅलो बोला. एक्झाम्पल झाले सर. रिपीट आलंय क्वेश्चन हे एक्झाम्पल रिपीट आलंय तर सोडवा ना पटकन घ्या बरं पटकन चला.
सोल्युशन आपण हे सेकंड एक्झाम्पल पाहिलं होतं सॉल्ट मधलं, तेच अनसॉल्ट मध्ये परत दिलेलं आहे. पण भरपूर जण ह्याच एक्सरसाइज कॉलेजमध्ये चेक करायला जातात ना, ह्याच नोटबुक चेक करायला जातात एक्सरसाइजचे, त्यामुळे मग परत सोडून देऊ राहिलो. ओके, सोल्युशन गिवन. स्टार्ट करा. गिवन काय? cos theta is equals to 1/2. ओके, ही जी आलेली व्हॅल्यू आहे आता बरोबर का, 2 मिनिटं. आता सपोज मी एक्झामला बसलेलो तर मी काय विचार करणार? कारण की एक्झामला फॉल्ट काय असतो, इथे सरला सगळे एक्झाम्पल आपण एका पॅटर्नचे घेतो. 2 एक्झाम्पल झाले तर तिच्या पुढे तुम्हाला काय करू इथे पेपरला एक येतं इंटिग्रेशनचं एक्झाम्पल, त्याच्या खाली येतं डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल, त्याच्या खाली येतं वेक्टरचं एक्झाम्पल, त्याच्या खाली येतं ट्रिग्नोमेट्रिकचं एक्झाम्पल. वाटवतो काय करत नाही काय करावं. तर आता समजा मी एक्झामला बसलोय, बाकी सगळं माझ्या डोक्यात न होता cos theta is equals to 1/2. याचं मला काढायचं काय आहे? प्रिन्सिपल सोल्युशन. सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन किती सापडतात? 2. म्हणजे मला त्याच्यासाठी 2 व्हॅल्यू काढायच्या. बरोबर आहे. मी सर्वात पहिले चेक करणार हा रेशो कोणता आहे? कॉस. कॉस आपण सॉल्व्ह करतो. ओके, आता त्यानंतर हिचे चेक करायचं ही व्हॅल्यू काय, नेगेटिव्ह का पॉझिटिव्ह? ही व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह, म्हणजे कॉसची व्हॅल्यू कशी आली? पॉझिटिव्ह. पहिले डबल आलं पॉझिटिव्ह आल्यानंतर लय गोंधळ, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. ओके, मग आता कोणत्या अँगलचा कॉस हा 1/2 असतो? चार्टवर चेक करायचं. कॉस 60 1/2 बरोबर आहे. 60 म्हणजे किती? π/3. म्हणजे हे मी डायरेक्ट असं लिहू शकतोय, देअरफॉर cos theta is equals to cos of π/3. सिन्स इथे लगेच रिझनिंग आलं पाहिजे बाळांनो. तुम्ही 1/2 ची व्हॅल्यू किती पुट केली? cos of π/3. ओके, अडचण बोला. हा, आता इथे काय निगेटिव्ह वगैरे नाही, कॉसला कॉस कॅन्सल, त्याच्या व्हॅल्यू किती आली? π/3. पण इथे थिटा π/3 भेटतो बरोबर आहे. मग तुम्हाला काय फाइंड करायचंय? प्रिन्सिपल सोल्युशन. ते किती भेटतात? 2. म्हणजे हा एक तर बरोबर भेटला तुम्हाला, पण आणखीन एक भेटला पाहिजे. मग आता आणखीन एक भेटण्याकरता आपल्याला फॉर्म्युला लिहायचं, तेव्हा फॉर्म्युला मी घेतो इकडे पाहून, याला थिटा म्हणायचं. आणि मग मला फॉर्म्युला कोणाचा लिहायला लागेल रे? कॉस थिटा. इथे कसा -tan होता, -tan का घेतला? इथे आला होता म्हणून तो फॉर्म्युला. आता कॉस थिटाचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. मग आता परत ती ट्रिक बनवायची साईडला. आता मी हळूहळू त्या ट्रिक मधल्या काही गोष्टी गायब करायला लागेल. आता मी क्वाड्रंट लिहिणार नाही, मी डायरेक्ट ट्रिक लिहिणार. ऑल STC बरोबर आहे. ओके, मग आता मला सांगा कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह. ठीक आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह होत्या बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला पहिला आन्सर भेटून गेलं बरोबर ना. पहिला आन्सर बघ, π/3 म्हणजे 60 डिग्री. तो कशामध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. इथे एक आन्सर भेटलं. इथे कोण पॉझिटिव्ह रे? सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? साइन. म्हणजे कॉस कसा? नेगेटिव्ह. आपला कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये आन्सर. थर्ड मध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन पॉझिटिव्ह. इथे कॉस कसा? इथे पण आन्सर नाही. फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह, इथे कॉस पॉझिटिव्ह. हा कोणता क्वाड्रंट आहे? बरोबर आहे. आणि कॉस जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे तर आपला अँगल येणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा इथे 0 असतो किंवा 2π असतो बरोबर आहे. मग फोर्थ क्वाड्रंटचा अँगल मी तुम्हाला काय सांगितला? 2π - θ. आता बाकीचे क्वाड्रंट वगैरे तुम्हाला माहिती दिली, याची गरज आहे की तिथे?
म्हणजे टार्गेट फिक्स झालं. तुमचा आन्सर दुसरा आन्सर कशामध्ये, ज्या वेळेस रेशोची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते ना, पहिलं आन्सर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतं, फक्त दुसरं आन्सर शोधायचं असतं. पण ज्यावेळेस ते निगेटिव्ह असते ना व्हॅल्यू, त्यावेळेस आन्सर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नसतं, दोन्ही व्हॅल्यू शोधावं लागतं. ओके. हा, मग आता इथे मला वापरायचा पाय बाय 2 पाय मायनस थिटा. पण थिटा म्हणजे किती घ्यायचा, अरे थिटा म्हणजे किती घ्यायचा रताळ्यांनो, आपा बाळांनो म्हटलं नाही उत्तर देते, रताळ्यांनो म्हटलं का लगेच उत्तर देतात. थिटा किती घ्यायचा, पाय बाय 3. पण आतासाठी फॉर्म्युला लिहायला लागेल आधी. फॉर्म्युला वी नो दॅट. हा, आता बरं का फॉर्म्युला लिहायचा कोण, फॉर्म्युला पाठ नाही करायचा आहे. एकूण आलाइड अँगल्स किती आहे, 48 फॉर्म्युले आलाइड अँगलची, 48. एकही फॉर्म्युला पाठ नाही करायचा, फक्त ट्रिकने डोक्यात ठेवतो आपण. बरोबर का. आता मला पाहिजे कोणाचा फॉर्म्युला, कॉस थिटा. म्हणजे मला फॉर्म्युलाची लेफ्ट साईड कुठे भेटली, एक्झाम्पल मध्ये भेटली. राईटला काय करायचं, बिंदासाचं नाव घ्यायचं, हा रेशो परत नाही. इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॉस. हा, आणि कोणत्या क्वाड्रंट मधले अँगल भेटत तुम्हाला, 4. तर 4th क्वाड्रंटचा अँगल लिहून टाकायचा बिंदा. अडचण. हा, आता हा फॉर्म्युला इथे वापरायचा. पण बाबा व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यावर आपण 2 पार्ट करतो, पॉझिटिव्ह असल्यावरती काहीच गरज पडत नाही. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 3. आता सोडून द्या, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा. थिटा म्हणजे किती घ्यायचा, पाय बाय 3. म्हणजे आता हे दोन्ही सॉल्व्ह करायची गरज नाही, हे दोन तसेच राहिले, फक्त हा तिकडे सॉल्व्ह करावा लागेल. कॉस ऑफ या 3 ने मी याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, 3 into 2 पाय, 6 पाय मायनस पाय अपॉन 3. म्हणजे कॉस ऑफ किती आला रे, 5 पाय बाय 3. इकडचा हा पार्ट आहे असं ते, कॉस ऑफ पाय बाय 3 which is equal to cos of थिटा. ओके, याला मार्क करायचं. आता क्लिअर कट येतात. थिटाची व्हॅल्यू किती आहे, पहिली व्हॅल्यू आहे पाय बाय 3 आणि दुसरी व्हॅल्यू 5 पाय बाय 3. मग तुम्हाला 2 व्हॅल्यू भेटल्या बघा, एक तर पाय बाय 3 आणि दुसरी 5 पाय बाय 3. पण जर तुम्ही या डायरेक्ट लिहिल्या तर गोंधळ होत. पण आता बरं का, बाय चान्स काय होतं, आपण एक्झामला काय एवढं शांत डोक्याचं नसतं, आपल्या मागे एकच असतं, पेपर कधी संपतो. मग तुम्हीच एक गणमन करा, या स्टेपला आले की तुम्ही डायरेक्ट असं लिहून टाका. Therefore, theta is equal to pi by 3 and theta is equal to 5 pi by 3. हे लिहिता आणि मग असं अरे सर म्हटलं होते असं लिहायचं मी, याच्या आधी हे लिहायचं का तुम्हाला दोन्ही अँगल 0 आणि 2 पायच्या मध्ये असं लिहायचं होतं, बरोबर आहे. लिहायचं काय लिहायचं, राहून गेलं. तू परत खाडा खोडता, हे खोडताना परत लिहिलं ना, पेपरचे 3 तास तुमचे रे, कारण लिहिलेलं खोडलं म्हणजे तुम्ही टाइमपास केला, त्याचा लिहायला टाइम गेला, ते खोडायला डबल टाइम गेला. मग इथं खोडू नका, मग इथं असं लिहा, सिन्स करा, रिझनिंग मध्ये लिहा, आधी लिहा किंवा नंतर रिझनिंग मध्ये लिहा, दोन्ही चालतं. सिन्स 0 is less than pi by 3 which is less than 2 pi and 0 is less than 5 pi by 3 which is less than 2 pi. जर तुमच्याकडनं घाईघाई ही व्हॅल्यू आधी लिहिल्या गेली तर या प्रकारे तुमची मिस्टेक क्लिअर करायची. जसं बाबा हे ऍक्च्युअली प्रॉपर रायटिंग नाहीये, थिटा असाइन करायचं तुम्हाला लिहायला लागतं याप्रमाणे. पण जर बायचान्स तुमच्याकडनं एक्झामला मिस्टेक झाली, थिटा आधी लिहिला गेला, तर मग याप्रमाणे रिझनिंग मध्ये लिहा, खोडत बसू नका. अँड देअरफॉर the principal solutions are theta is equal to pi by 3 and theta is equal to 5 pi by 3.
म्हणजे बा जरी एक्झामला तुमची रायटिंग थोडीशी चुकली की तुम्ही रिझनिंगने कॅप्चर करायची, रिझनिंगने क्लिअर करून घ्यायची, बाकी जास्त उद्योग करायचा नाही, खाडाखोड नाही करायची जास्त. तुमचं आन्सर एकदम प्रॉपर दिसलं पाहिजे. चेक करणाऱ्याने फक्त हे आणि हे चेक केलं पाहिजे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, काय चेक करायला लावत त्याला एवढं, हे चेक करू द्या फक्त, हे 2 मार्क करायचे. तुमचं आलेलं इक्वेशन आणि त्याचे त्याच्या व्हॅल्यू त्याला माहिती शेवटी तुम्ही हेच खाली लिहिणार ना, काय लिहिणार आहे, त्यामुळे हेच चेक करायला लावत. तुम्ही तर चेक करणार, खाली बाकीचे येणार बरोबर 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 ओके 2 मार्क्स देऊन त्याला बाकीचं चेक करायला वेळ द्यायचा. ओके फोटो घ्यायचा आहे. हे झालेलं एक्झाम्पल होतं, तरी देखील बाळांनो मी परत पूर्ण एक्झाम्पल रिपीट आणि डिटेल सांगितलेलं आहे. समजलं प्रत्येकाला? काय अडचण? ऑनलाईन करणारे जर लिहिलेलं नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ज्यावेळी ब्लॅक पेनने ट्रिक किंवा मध्ये फॉर्म्युला लिहितोय हे तुम्ही एक्झामला लिहिले तरी चालतात. उलट माझ्या मध्ये जर ते एक्झामला लिहिलं तर पेपर आणखीन छान दिसतो. हा ब्लॅक पेन का ब्ल्यू पेनच लिहा, त्याला बॉक्स करायचा वरती, खूप छान दिसतं उलट पेपर. आणि टीचरला पण कळतं की तुम्ही टोटल बेसिक यूज करून लिहिलाय, असेल तर तुम्ही कुठे कॉपी केली का, असं आन्सर डायरेक्ट दिलं का, पाहिलं का, काही नाही. त्यांनी डायरेक्ट फॉर्म्युला दिले, ट्रिक नाही काय नाही. ते पण फॉर्म्युले पण साईडला कुठेतरी 1000 लिहिलंय. पण आपण ज्यावेळेस डिटेल लिहितो ना, पेपर चेक करणाऱ्यावरती आपलं खूप छान इम्प्रेशन पडतं. आणि इम्प्रेशन जर चांगलं पडलं एखादा चुकलेला क्वेश्चन सुद्धा तो थोडाफार मार्क देऊन जातो. एखादा आपला 4 मार्कचा 3 मार्कचा मोठा क्वेश्चन आहे, फायनल आन्सर चुकलंय, मग तुम्ही कोणतरी स्टेप बरोबर लिहिली असतीस ना, थोडी एवढ्या का पूर्णच्या पूर्ण 0 होईल. मग तिथे सुद्धा ते मार्क्स देतात, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही बेसिक टू बेसिक लिहित आहे, मार्क्स मिळतात. ओके ठीक आहे, एक्झाम्पल समजलंय. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 2. Second example. Sec theta is equals to 2 upon root 3. Solution given sec theta is equals to 2 upon root 3. ओके काय घोळ घालायचा तो काय. ज्याला या एक्झाम्पल स्टार्टिंग समजला ना तुझं फायनल आन्सर एकदम पटकन येऊन जात. ओके त्याला सांगा बरं आन्सर. सर्वात पहिले तुम्ही सेक सॉल्व्ह करणार का, मग काय करायचं एक्झाम्पल सोडायचं. मग सेकचं कन्वर्जन कॉस मध्ये करायचं. मग कॉस थिटा हा सेकचा रेसिप्रोकल असतो, म्हणजे 1 अपॉन सेक थिटा. म्हणजे इथे मला सांगा कॉस थिटाची व्हॅल्यू त्याच्यावर तुम्ही किती लिहू शकता, करायला उलट √3/2. तुम्हाला तर हा सॉल्व्ह करायचा आहे.
ह्यात पहिला मुद्दा रेशो कोणता आलाय? कॉस. बरोबर आहे. दुसरा मुद्दा, जी व्हॅल्यू आली ही कशी आहे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. म्हणजे ही व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण ती व्हॅल्यू, आपल्याला माहिती कोणाची आहे? √3/2. हा कोणत्या अँगलचा कॉस आहे रे? cos 30 म्हणजे कॉस ऑफ π/6. म्हणजे तिथे येणार cos थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ π/6. कॉसला कॉस कॅन्सल, त्याची पहिली व्हॅल्यू भेटली, पण तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचे, दोन असतात. मग आता कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटलेली आहे, दुसरी व्हॅल्यू शोधायची, त्याकडे ट्रिक घेणार आपण लगेच. जास्त लिहायचं रे ट्रिक मध्ये. ऑल स्वीट टेस्टी केक्स. बरोबर आहे. पहिल्यातलं आन्सर आहे कारण पॉझिटिव्ह पहिल्या क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू भेटणार आहे, दुसऱ्यामध्ये साइन पॉझिटिव्ह, तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह, चौथ्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह. म्हणजे कॉस इथे पॉझिटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर कुठे आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे फोर्थ क्वाड्रंट म्हणजे तो 2π ला रिलेट करायचा, 2π पेक्षा लहान आहे. ओरिएंटेशन याप्रमाणे, त्यामुळे तुमचा अँगल असणार 2π - थिटा. तुमच्या त्या अँगल लक्षात राहिले असतील. पहिल्या क्वाड्रंटचा अँगल थिटा असतो, ऍक्युट अँगल भेटतो. दुसऱ्याचा अँगल π - थिटा, तिसऱ्याचा अँगल π + थिटा, चौथ्याचा अँगल 2π - थिटा. ओके. मग आता बिंदास तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे, कॉस थिटाचा फॉर्म्युला. मग वी नो दॅट cos थिटा which is equal to काय रे? कॉस ऑफ कोणता अँगल भेटला? ओके. व्हॅल्यू पॉझिटिव्ह जाऊन चेंज करायची गरज नाही, दोन दोन पार्ट करायची गरज नाही. cos थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ π/6 which is equal to, याला नका विचार तू, याला विचार थिटा हाय म्हणजे कॉस ऑफ 2π - थिटा. थिटा म्हणजे किती? ओके. हा सॉल्व करा. सगळ्यात पहिले या 6 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काय येईल? कॉस ऑफ 12π - π अपॉन 6 कॉस ऑफ 11π/6. ही व्हॅल्यू आली कॉस π/6 म्हणजे कॉस थिटाची. बरोबर आहे. इथे दोन अँगल भेटले. पहिला भेटला π/6, दुसरा भेटला 11π/6. ह्या दोन्ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठ्या आहे आणि 2π पेक्षा लहान आहे. Therefore, त्याला तुम्ही π/6 असाइन करू शकताय आणि दुसरी व्हॅल्यू 11π/6 सुद्धा असाइन करू शकताय. Therefore, the principal solutions are theta is equal to π/6 and theta is equal to 11π/6. ओके. अडचण बोला बरं. अरे वा, अडचण. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे cot थिटा इज इक्वल टू √3. -√3 झाला आपला ना, काल होमवर्क दिलेला, आज घेतलेला. -√3 आता +√3.
थर्ड एक्झाम्पल घ्या, कॉट थिटा. एक्झाम्पल नंबर 3, कॉट थिटा इज इक्वल टू √3. आज आपलं -√3 झाले आल्या. सोल्युशन गिवन, cot theta is equal to √3. Therefore, cot theta is equal to, कोणत्या अँगलचा cot हा √3 असतो? कॉट सोडवला का? नाही. देअरफॉर काय सोडवला तुम्ही? टॅन थिटा, तो किती आला? 1/√3. कॉट नाही सोडवायचा, टॅन सोडवायचा आहे. मग कोणत्या अँगलचा टॅन हा 1/√3 आहे? टॅन ऑफ π/6 1/√3 इज इक्वल टू टॅन ऑफ π/6. आता आपला पाहिजे टॅन थिटाचा फॉर्म्युला पहिल्या क्वाड्रंट मध्ये भेटलेला आहे. आता टॅन थिटा, परत ट्रिक लिहिली, ऑल स्वीट टेस्टी केक्स टॅन इज पॉझिटिव्ह. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट. माझा थर्ड क्वाड्रंटचा अँगल कोणता घ्यायचा? π+θ. म्हणजे इथे मला फॉर्म्युला भेटणार, वी नो दॅट टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ π+θ. मग देअरफॉर टॅन थिटा या 6 ने क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे किती होईल? म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली? टॅन π/6 इज इक्वल टॅन ऑफ 7 π/6. इथे दोन व्हॅल्यू भेटल्या. हिअर फर्स्ट 0 इज लेस दॅन π/6 which is less than 2π, and 0 is less than 7 π/6 which is less than 2π. बरोबर आहे? ओके. देअरफॉर थिटाच्या दोन व्हॅल्यूज, पहिली व्हॅल्यू आली π/6, दुसरी व्हॅल्यू आली बरं, डबल आहे का? तर आर द प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, अडचण बोला बरं. हा, चौथा एक्झाम्पल होमवर्क. एक्झाम्पल असं आहे, कॉट थिटा इज इक्वल टू 0. थोडस ट्रिकी एक्झाम्पल आहे. कॉट थिटा इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. काय डोक्याला आज ते लावा, मी सॉल्व करून देणार आहे. कॉट थिटा इज इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. राहिलं एक्झाम्पल उद्या.